जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मानव अधिकार दिन, कर्जदार महिलांच्या समस्या, कर्मचाऱ्यांची छळवणूक, शासकीय रुग्णालयातील गैरप्रकार लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर व उपक्रम। सांगली येथे 10 डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध सामाजिक प्रश्नावर निवेदन सादर करण्यात आले। यामध्ये महिला कर्जमुक्ती अभियानाच्या वतीने मानव अधिकारांचे हनन करून मायक्रो फायनान्स कंपनीच्या चुकीच्या कर्ज वसुली पद्धतीच्या विरोधात निवेदन सादर केले। भीमशक्ती संघटनेच्या वतीने काही शासकीय कार्यालयात अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांची मानसिक छळवणूक करून मानवी हक्काचे उल्लंघनाबाबत निवेदनाद्वारे दखल घेण्याची नमूद केले। तसेच आरोग्य हक्क समितीच्या वतीने शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजनच्या तांब्याची पाईप चोरी प्रकरणी सीआयडी मार्फत चौकशीचे निवेदन सादर केले। त्यानंतर सर्व संस्था संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने मानव अधिकारांची सामूहिक प्रतिज्ञा ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक ढवळे यांच्या अध्यक्षस्थानी घेण्यात आली। जागतिक मानव अधिकार दिन हा फक्त फार्स म्हणून साजरा करू नका असे आवाहन करण्यात आले। व्यापक शिष्टमंडळाचे नेतृत्व महिला कर्जमुक्ती अभियानाच्या अध्यक्षा विजयलक्ष्मी विनोद कदम, शुभांगी कोळी, शरीफा मुल्ला, भारती बन्ने, रूपा कोळी, मनाली केदार, आरोग्य हक्क समितीचे प्रदीप चंदू पाटील, रमजान खलिफा, प्रमोद माळी, राजू भोसले, आयुब सुतार, भीमशक्तीचे रणधीर कांबळे आदींनी केले। न्यूज चॅनल नेटवर्क सह कर्जदार लाडक्या बहिणींच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महिला कर्जमुक्ती अभियानाच्या वतीनं निवेदन देण्यात आले। भीमशक्ती संघटनेच्या वतीनं विविध शासकीय कार्यालयामध्ये अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांच्यावर होणारे मानसिक छळवणूक, शारीरिक छळवणूकच्या संदर्भात निवेदन देण्यात आले। तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथील तांब्याच्या ऑक्सिजन पाईपच्या चोरी प्रकरणाची सीआयडी खात्यामार्फत चौकशी व्हावी याकरिता आरोग्य हक्क समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। धन्यवाद। आज दिनांक 10 डिसेंबर 2024 मानवी अधिकार दिनानिमित्त इंटरनॅशनल ह्युमन राईट्स व भीमशक्ती संघटनेच्या वतीनं आज आम्ही उपनिवासी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केलेलं आहे। त्याचबरोबर की ज्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये जे मानवी हक्काचं जे उल्लंघन होतं आहे आणि त्यांचे जे पायमधले जे धूळ होण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज निवेदन सादर केलेलं आहे। आम्ही 10 डिसेंबर 2024 जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कडून मानवी हक्काचे हनन करून, दहशत निर्माण करून, सार्वजनिक ठिकाणी मानहानी, अपमान करून सक्तीची कर्ज वसुली करण्याच्या पद्धतीमुळे काही महिलांनी आत्महत्या केली आहे। मानसिक, आर्थिक, शारीरिक छळवणुकीमुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे। तरी आज आम्ही जागतिक मानवाधिकारी दिनानिमित्त महिला कर्जदारांच्या बाबतीत मानवी हक्काच्या हननाकडे लक्ष वेधू इच्छितो। आम्ही सराईत कर्ज बुडवणाऱ्यांचे समर्थन करत नाहीत, फक्त सक्तीने कर्ज वसुली करण्याच्या पद्धतीने विरोध आहे, परंतु कायदेशीर वसुलीला आमचा विरोध नाही। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।